नमस्कार. मंडल न्यूज चॅनलच्या पॉडकास्ट द स्टोरीचं आजपासून आपण सुरुवात करत आहोत आणि मंडल न्यूजच्या वाचकांसाठी, मंडल न्यूजच्या सबस्क्रायबरसाठी आणि मंडल न्यूजच्या दर्शकांसाठी ही एक पर्वणीच आहे. याची सुरुवात आपण महाराष्ट्राचे एक प्रसिद्ध नेते आणि आता त्यांची ओळख नव्यानं शेतकरी नेते म्हणून झालेली आहे असे श्री बच्चू कडू यांच्या पॉडकास्टपासून आपण याची सुरुवात करत आहोत. मी बच्चू भाऊबद्दल काय बोलू. बच्चू भाऊ पूर्ण राज्याला सर्व परिचित आहे. आज आपण भेटणार आहोत अशा एका नेत्याला ज्याची सुरुवात समाजसेवा म्हणून, बाळासाहेबांचं एक कट्टर शिवसैनिक म्हणून ज्याचं सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली. 1900 जवळपास 94-95ला तो काही काळ होता. तेव्हा एका SDOनी बच्चू भाऊंना, एक तेव्हाचा बच्चू, त्यांना चांदूर बाजार शहराच्या एका चौकावर एका आंदोलनाच्या निमित्तानं कानून व्यवस्थेच्या नावावर मारहाण केली. ती मारहाण या युवा नेत्याच्या मनात इतकी लागली की त्यानं आपल्या समाजसेवेचं व्रत थोडं बाजूला सोडून असा निर्णय घेतला, आता आपल्याला राजकारणात पदार्पण करायचं आहे. ते ग्रामपंचायत लढले आणि ग्रामपंचायत सदस्य झाले. 1994-95ला ग्रामपंचायत सदस्य झाले. तेव्हापासून बाळासाहेबांचा एक कट्टर शिवसैनिक म्हणून समाजसेवेचं व्रत घेतलं आणि 2004पर्यंत समाजसेवेचं व्रत तो कायम ठेवला. पण सतत राजकारणात असूनसुद्धा, समाजसेवेत असूनसुद्धा त्यांना शिवसेनेने विधानसभेचं तिकीट वारंवार नाकारलं. त्याच्यामुळे त्या युवा नेत्यांनी 2004मध्ये अपक्ष म्हणून किंवा प्रहार पक्ष एक काढला स्वतःच्या टीमला घेऊन आणि 2004ला ते विधानसभेची निवडणूक पहिल्यांदा निवडून आले. त्याच्या अगोदर त्यांनी 2 वेळा तेव्हाचे तत्कालीन पालकमंत्री, एक वेळा वसुधाताई देशमुख, एक वेळा विनायकराव कोरडे यांच्या विरोधात निवडणूक लढून 2 वेळा विधानसभेत पडले. पण 2004, 2009, 2014 आणि 2019मध्ये त्यांनी विधानसभा काबीज केली आणि 4 वेळा सतत ते आमदार झाले. यामध्ये त्यांनी एक लोकसभेची निवडणूक लढली, पण लोकसभेत त्यांना पराभव पत्करावा लागला, पराभव स्वीकारावा लागला. 2024मध्ये कोणालाही अंदाज नव्हता, राजकीय मोठे जे आपण राजकीय पंडित ज्याला म्हणू, त्यांना कोणालाही अंदाज नव्हतं. पण त्यांना एका नवख्या तायडे म्हणून प्रवीण तायडे, एक नवख्या राजकीय विधानसभेत पहिल्यांदा निवडणूक लढलेले प्रवीण तायडे, त्यांनी यांचा पराभव केला. तो महाराष्ट्रासाठी एक धक्का होताच. पराभवानंतर असं वाटलं आता ही व्यक्ती राजकारणातून निवृत्त होईल का काय, समाजसेवा सोडेल का काय. पण पराभवानंतर दुसऱ्या दिवसापासूनच बच्चू कडूंनी पुन्हा समाजसेवेचं व्रत घेतलं. समाजासाठी झटणे, लोकांसाठी काम करणे आणि नव्या जोमानं, नव्या उत्साहानं पुन्हा ते कामाला लागले. आता मागील 1 महिना 2 महिन्यापासून त्यांची एक नवीन ओळख महाराष्ट्रात निर्माण झाली आहे, शेतकरी नेते. आपण आज बच्चू भाऊंसोबत या द स्टोरीच्या कॉलममध्ये, पहिल्या स्टोरीमध्ये, पहिल्या इंटरव्ह्यूमध्ये, पहिल्या पॉडकास्टमध्ये त्यांच्याशी फक्त राजकारणावर बोलणार नाही, त्यांच्याशी आपण समाजकारणावर बोलू. त्यांच्यासोबत आपण त्यांच्या काही खाजगी, मी जी माहिती काढलेली आहे त्यांच्या खाजगी आयुष्याबद्दल काही त्यांच्यावर प्रकाश टाकू, त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल त्यांच्याशी बोलू आणि त्यांच्या मनातलं काय काय आहे ते सगळं बाहेर काढण्याचा आपण प्रयत्न करू. सगळ्यात पहिले बच्चू भाऊ, मला एक 25 वर्षापासून नेहमी प्रश्न पडतो आहे. तुमचं नाव इतकं चांगलं आहे, ओम प्रकाश, त्याच्यात ओमही आहे, प्रकाशही आहे. मग बच्चू का तुम्हाला आवडते? ओमप्रकाश एक तर नाव मोठं आहे आणि बच्चू घ्यायला सोपं आहे, उच्चाराला सोपं आहे आणि बरेचदा लोकांना सोपं बोलणं फार आवडतं. त्याच्यात आमच्यातला बच्चूपणा त्यांना जास्त आवडतंय, कारण की मोठे पण लोकांना आवडत नाही, लहान पण जास्त आवडतं आणि त्याच्यामुळे कदाचित बच्चू जास्त फेमस झालंय. लोकांच्या घरापर्यंत, त्यांच्या हृदयापर्यंत नेलंय. आई आवडीनं बच्चूच म्हणायची. त्याच्यानं आईच्या मुखातून आलेला शब्द हा जनमान्य झाला आणि लोकांना बच्चूला स्वीकारलं आणि सहज लोकांना त्या नावामुळे, ओमप्रकाश असते तर कदाचित थोडे नावात काय असतं असं म्हणतात लोक, पण बरंच काही लपलेलं असतं कधी, कारण नाव ठेवताना बऱ्याच गोष्टीच्या भानगडी पाहून, त्याची नाव, राशी, वेळ सगळं पाहून आपण ठेवत असतोय. पण त्या सगळ्याला बाजूला ठेवून आज
आमची ओळख एक बच्चू म्हणूनच आहे आणि आम्ही सुद्धा आयुष्यभर लोकांसाठी बच्चू राहणार आहे. आईंवर तुम्ही विशेष प्रेम करायचे असं हे सर्व विदित आहे का आईंवर तुम्ही विशेष प्रेम करायचे? आई गेल्यानंतर आईचं नाव तुम्ही कायम ठेवलं, म्हणजे आईने दिलेलं नाव तुम्ही कायम ठेवलं. आणि तुमचं जास्त प्रेम आईवर होतं का बापूंवर होतं, म्हणजे वडिलांवर होतं का आईंवर होतं? असं प्रेम असं मला वाटतं प्लस मायनस असं म्हणता नाही येत. प्रेमाचे अनेक किनार असतं, अनेक गोष्टी असतं. त्याच्यानं मी आईवर जास्त करत होतो, वडिलावर कमी करत होतो किंवा असं वाटतं ते मोजमाप नाही करता येईल आणि ते मोजमाप कोणी करूही नाही. अखरी हे कॅमेऱ्यासमोर मोजमाप नाही करायचं आहे का खरंच मोजमाप करत नाही? करायलाच नाही पाहिजे. मला असं वाटतं का प्रेम हा फार म्हणजे जर तुम्ही निसर्गाकडे पाहाल तर त्याचं एक वेगळी भावना असतं. ते प्रत्येक वेगळ्यात म्हणजे ते काही सगळ्यांसाठी ते समान किंवा त्याच भावनेतून नसते. लक्षात घ्या, प्रत्येकाचं जसा माणूस येतो तसं जसं तुमचा आमचा जर जिव्हाळा झाला तर तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन त्याच्या प्रेम भावनेतून असलं तर वेगळं असतं. त्याच्यानं मला वाटतं ते जसं म्हणतं ना का त्याचं असं आपण कमी जास्त नाही म्हणू शकत. हां, प्रकार असू शकते, वेगळा प्रकार असू शकतो. जसं एखाद्या शेतकऱ्याला पाहिलं तर त्याच्याबद्दलचा प्रेमभाव जो असतो तो त्याच्या कष्टाच्या रूपातून येतो, त्याच्या लुटीतून कधी कधी तो प्रेम भावना जागृत होते. तसे वेगवेगळे प्रकार आहे म्हणून ते कमी जास्त नाही असू शकत, प्रकार असू शकतं वेगळे. वडिलाकडे पाहताना ते त्यांचा एक जरब होता, त्यांची कामाची जी पद्धत होती किंवा त्यांच्या कष्टाकडे आपण याच्याकडे पाहत होतो. आईचं पण कडे पाहताना तिची जी आपुलकी, जिव्हाळा, तिच्या लोकांबद्दल असलेलं भावना, त्याच्यामध्ये तुम्ही काय केलं पाहिजे, कसं आपण वागलं पाहिजे, त्या विचारावरही खरं तर फार मोठी म्हणजे निवळ आई म्हणून नाही तर ती एक वैचारिक गुरुही आमची होती आणि प्रचंड नेहमी ते सांगायची का लोकांमध्ये काम करायचं असेल तर आपण पूर्ण समर्पित भावनेनं केलं पाहिजे. त्याच्यात किंतु परंतु पाहिलं पाहिजे नाही. काही गोष्टी आशीर्वादासाठी केल्या पाहिजे, काही गोष्टी आपण आपल्या स्वतःसाठी कसं करता येईल ह्या पाहिल्या पाहिजे. पण सरासरी सेवा करताना तो जो भाव असतो तो आशीर्वादाचा असला पाहिजे आणि म्हणून आम्ही तो राजकारणात कधी त्या गोष्टी आणल्या नाही. जसं दिव्यांगाची सेवा आपण केली, अनाथाचं आरक्षण मिळवून दिलं किंवा रुग्णसेवा केली असेल, हा आशीर्वादाचा भाव आहे. याला आपण आशीर्वादातून या गोष्टीला राजकारण म्हणून पाहायला गेलो तर मग सेवा नावाची गोष्ट संपून जाईल आणि तिथं राजकारण स्थान घेतलं तर मग मोठा उद्रेक म्हणजे वैचारिक उद्रेक होईल. आईंनी मी आता ह्या निमित्तानं तुमचे सगळे फोटो, जुने फोटो चढत होतो, काही जुन्या बातम्या चढत होतो, तर मला कुठेतरी वाचायला भेटलं का तुमच्या आईचं एक स्टेटमेंट होतं का माझा एक मुलगा मी शेतकऱ्यांसाठी दिला आहे. तर तो जो वाक्य किंवा तो वारसा घेऊन तुम्ही शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत झटत आहात. कर्जमाफीचं पत्र बहुतेक तुम्ही 1998ला बाळासाहेब ठाकरेंना लिहिलं होतं. बरोबर. त्यावेळेस कर्जमाफी हा विषय कुठेच नव्हता. कोणाच्या तोंडी नव्हता कारण त्यांनी ते शब्द दिला होता. तो पत्रही आज मी चढत होतो माझ्या मोबाईलमध्ये, तो पत्रही भेटला. खूप सुंदर पत्र आहे. मी तेव्हा सभापती होतो. ते ह्या पॉडकास्टमध्ये ह्या निमित्तानं मी आमच्या टीमला विनंती करेल का तो पत्र ह्याच्यासोबतच दाखवावा. 1998ला तुम्ही कर्जमाफी हा विषय बाळासाहेबांना लिहिलं होतं. बाळासाहेब ठाकरेंनी त्याचं उत्तर त्यावेळेस दिलं होतं साहेबांनी. तेव्हा काय उत्तर बाळासाहेबांचा स्वभाव लेखी उत्तराचा नव्हता असं तुम्ही लेखी प्रश्न केला होता म्हणून, लेखी मागणी केली होती म्हणून. त्यांच्याकडून म्हणजे काय आपण बाळासाहेबांकडून लेखी तर अपेक्षा करत नाही. त्याच्यामुळे आम्हाला ते येणार आहे हे माहीत नव्हतं. पण आपल्या शिवसैनिक म्हणून त्या शिवसैनिकामध्ये मी शेतकऱ्याचा मुलगा म्हणून व्यक्त झालो होतो. आम्ही तेव्हाही दाखवून दिलं होतं का तुम्ही कुठल्याही पार्टीत राहा, कुठल्याही जातीत राहा, कुठल्याही धर्मात राहा, पण तुमचा मूळ धर्म जो आहे, जो काम करतो, तुमचा जसं व्यापार हा धर्म आहे, कारण त्याला तुम्हाला किंवा एक वृत्तपत्रिका जो हे आहे त्याला व्यवसाय म्हणता येत नाही, त्याला प्लस सेवा अधिक आपण हे म्हणतोय. तसं माझा काय व्यवसाय आहे, माझा काय धर्म आहे, कारण की तो शेतकरी आहे आणि मी शेतकरी म्हणून मला उभं राहता आलं पाहिजे. त्याच्यावरचे जे काही अन्याय आहे ते टाळता आले पाहिजे. तेव्हा आम्ही शिवसैनिक असताना सुद्धा शेतकरी बाणा सोडला नव्हता. जेव्हा काय घेतलं पाहिजे आम्ही, तर आमचा शेतकरी बाणा तिथे जागृत होता. जरी सैनिक होतो तरी मात्र आम्ही शेतकऱ्याचा मुलगा होतो, शेतकरी होतो, हे आम्ही त्या पत्रातून दर्शवलं होतं. का तुम्ही जे सांगितलं होतं त्या 2 वर्षाच्या कारकिर्दीत काही होत नाही आहे, त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे. 28 वर्षापासून ही मागणी सातत्यानं सरकार कोणाची येऊ,
पक्ष कोणाचाही असो, सत्ता कोणाचीही असो, 1997ला आपण केलेली मागणी आता 2025 मध्ये पण देशाच्या राजकीय राजधानीमध्ये तुम्हाला पुन्हा आंदोलन करावं लागलं. ते 28 वर्षापासून शेतकऱ्यांची ही जी व्यथा आहे, ही जी शेतकऱ्यांची समस्या आहेत, ती तशी तशी कायम आहे. मग सत्ता कोणाची असं आपल्याला वाटत नाही? सत्ता कोणाची जरी असली तरी लोक कोणाचे आहे, मतदार कोणाचा आहे आणि मतदाराचा डोक्यात काय ते फार महत्त्वाचं आहे. अखेरी सत्ता जी येतं ना, कारण ही जी राजकारणाची एकंदरीत घडी असेल लक्षात घ्या का 97 नंतर 2006 मध्ये कर्जमाफी केली मनमोहन सिंग सरकारनं. त्यावेळेस नंतर तुम्ही नागपूरला आंदोलन केलं होतं? आंदोलन केलं होतं मी, आबा आले होते तेव्हा. हां, हां. आणि तेव्हा कर्जमाफीची घोषणा पण झाली होती. हां. ते मला वाटतं शोले आंदोलन केलं होतं. शोले आंदोलन केलं होतं जेव्हा शरद पवार साहेबांचा वाढदिवस मनमोहन सिंग पंतप्रधान असताना. आणि त्याच्यानंतर आता नागपूरच पण का निवडता नेहमी? नाही नागपूर नेहमी निवडत पहिल्यांदा नाही. शोले आंदोलनासाठी पण नागपूर, आता पण मला नागपूर. वाटते नागपूर माझ्यासाठी फार महत्वाची भूमी ठरली. अच्छा. रायगडाला उपोषण सुरू केलं आणि नागपूरला न्याय भेटला. म्हणजे कोकणातल्या किनारपट्टीवर छत्रपती शिवरायांच्या रायगडाच्या पायथ्याशी उपोषण या 2025ला आम्ही सुरू केलं होतं आणि नागपूरला त्या आंदोलनाचा समारोप झालाय. कर्ज माफी वारंवार मागायचं कारणच होणारी लूटच त्याला कारणीभूत आहे. जे काही लूट वारंवार होतं, 2000ला सोयाबीन विकावं लागली, 3000ला विकावं लागतं, त्याच्यावर ते सोयाबीन जात नाही. आणि एकंदरीत तुम्ही लक्षात घ्या का हे लुटीचं तंत्र फार व्यवस्थित आहे. शेतकरी हा लुटासाठी कसा ठेवला, त्याच्या लुटण्यातूनच लोकांचे पोटं भरतात. तुम्ही एक साधं रॉकेलवाला आमची इथं विक्रेता होता आणि तो 50 पैसे जास्त घ्यायचा 1 लिटरवर. तर 50 पैसे तू म्हणतो, इथून आमचे फक्त मी 10 पैसे घेतो, 40 पैसे तहसीलवर जातं. तहसीलवाला 40 पैशातले पुन्हा 10 पैसे ठेवतो, तो जिल्ह्याला पाठवतो, तो पुन्हा 10 पैसे ठेवतो, ते 20 पैसे मंत्रालयात जाते. म्हणजे लूट कोणाची झाली तर रॉकेल घेणारा, याकडे दिवा लावायची सोय नाही, लाईनची सोय नाही, तिथून तो 50 पैसे निघणारी लूट हे मंत्रालयापर्यंत जातं. म्हणजे ही जी व्यवस्था आहे ही अशी करप्ट आहे. आज तुम्ही सांगा का राज्य सरकारच्या कृषी मूल्य आयोगानं सोयाबीनचे भाव 7,000 रुपये भावाची शिफारस केली 15% नफ्यानं, आणि ते कमीच आहे. म्हणजे ते पण चुकीचीच काढलेली आहे, त्याला काही आधार फार जास्त नाही आहे. चुकीच्या पद्धतीनं काढलेला हमी भाव पहिलेच 10% कमी काढला आणि जेव्हा 7,000ची शिफारस राज्य सरकारनं केली तेव्हा केंद्रानं ते जाहीर केली 5,328, 2,000चा कमी भाव दिलाय. आणि आता बाजारात विकावं लागतं 3,000नं, म्हणजे 3,000चा फरक आहे. एवढी जर तफावत असेल, 15% शेतकऱ्यासाठी नेहमी नेत्याला का भांडा लागतं? शेतकरी उठून पेटत का नाही? तो जातीत आहे, पार्टीत आहे, गटात आहे, तटात आहे, धर्मात आहे, आणि त्याच्या डोक्यात हातात शेतकरी आहे आणि डोक्यात मात्र तो हिंदू आहे, तो मुसलमान आहे, तो बौद्ध आहे, डोक्यात तो तेली आहे, माडी आहे, कुंभी आहे, ओबीसी आहे, मराठा आहे, मराठी आहे, हिंदी सायडर आहे. तो शेतकरी म्हणून तुम्हाला असं म्हणायचं आहे का शेतकऱ्याला फक्त पहिले शेतकरी होणे आवश्यक आहे? आवश्यकच आहे. तो शेतकरी म्हणून जगला पाहिजे, शेतकरी म्हणून लढला पाहिजे आणि शेतकरी म्हणून त्यानं मतही मारलं पाहिजे. तुम्ही एक गाव असं मला दाखवा हिंदुस्थानातलं का एखाद्या गावात काही लोकांना मत मारताना मागणी केली नेत्याला का भाऊ आमच्या मालाले भाव द्या, तर आम्ही मत मारतोय. ना बॅनर आहे, ना पोस्टर आहे, ना मागणी आहे. भर निवडणुकीत आम्ही मागतोय काय नेत्याले, तर आमच्या पार्टीचा माणूस निवडून आला पाहिजे, आमच्या जातीचा माणूस आला पाहिजे. शरद जोशी कसे काय पडले? एवढा मोठा माणूस 34 वर्षाचा पोरगा तरुण पाळतं त्यांना, तर हे फार चुकीचंच आहे. विजय जावंद्यासारखा मजबूत माणूस आता खासदार होऊ शकत नाही. म्हणजे ज्यांनी शेतकऱ्यांसाठी मार खाल्ला, गोळ्या खाल्ल्या, ते लोक राजकारणाच्या कुठल्याच पदावर दिसत नाही. आणि ज्यांनी त्यांच्या तुलनेत 25% काम केलं नाही, ते 10 डाव निवडून आलेले लोक आहेत. त्यांनी लुटीचं सूत्र केलं, लूट केली, प्रचंड आम्ही पाहतोय माया जमा केली, ते लोक वारंवार आमदार होताना आम्ही पाहतोय. आणि ज्यांनी आयुष्य आपलं बर्बाद केलं त्या सगळ्या याच्यामध्ये, ते लोक पडतात म्हणजे लोकशाहीमध्ये. जसं बाबासाहेब आंबेडकर पडले, 2 डाव पडले. ते ही फार विचित्र, म्हणजे ह्याच्यामध्ये लोकांचा दोष जास्त आहे. ही व्यवस्था कशी बदलेल? फार मेहनत घ्यावं लागेल, तेवढं समर्पित भावना, जेवढं स्वातंत्र्याची लढाई लढलं तेवढी लढाई उभी करावं लागेल. आम्ही ते लढतो आहे. 200 सभेमध्ये हेच सांगत होते मी
सचिन जाधवाचं उदाहरण सांगत होते का मी सचिन जाधवाच्या घरी गेलो, त्यानं आत्महत्या केली आणि 3400 रुपये भावानं सोयाबीन विकावं लागली. त्यानं आत्महत्या केल्यावर व्यापाराकडे गेला, व्यापाऱ्यानं अर्धेच पैसे दिले. ठाणेदाराकडे गेला, म्हणजे व्यापारी एवढा चांगला व्यापारी आहे, तू कसा आरोप करते. तो आमदाराकडे गेला, आमदार म्हणजे व्यक्तिगत प्रश्नात पडत नाही. आखरी पॉयझन घेतली, आत्महत्या केली आणि माहीत झाल्यावर त्याच्या पत्नीनं आत्महत्या केली आणि 7 महिन्याचं बाळ होतं पोटात, ते पण मरण पावलंय. मी त्या गावात भेटायला गेलोय, तिथं मी रक्तदान करून निश्चित केला आणि गाव काहीच रोष दिसत नव्हता, ना राग होता, संताप होता, चीड होती, ना निषेध होता, काहीच नव्हते गावात. पण तोच सचिन जाधव जर जातीच्या नावानं मेला असता, तर धर्माच्या नावानं 2ही पोरं जर 3ही पोरं पोटातलं बाळ जर कापलं असतं तर दंगे झाले असते ना. इथं जाती आणि धर्माला महत्व आहे. शेतकरी म्हणून त्याची काही अवकात राहिली नाही. त्याचं जगणं म्हणजे कुत्र्या मांजराचं जगणं आहे. त्याला काही अर्थ नाही. 6.5 लाख लोक जेवढे दंगलीत मेले नाही, तेवढे लोक व्यवस्थेमुळे मरते, पाय घासून आत्महत्या करून. ज्या बापानं पोरानं फाशी घेतली 300 रुपयाचा ड्रेस देता आला नाही म्हणून, त्याच उरलेल्या दोरीवर बापानं फाशी घेतली. एवढी भयानक चित्र आहे. मग ते मीडिया त्या पद्धतीनं समोर येत नाही, वृत्तपत्र त्या पद्धतीनं समोर येत नाही, त्याचं सिरियल चालवत नाही, ते ब्रेकिंग करून सोडून देत असाल तर मग कसं होणार आहे. आखरी हा तिसरा डोळा म्हणून आम्ही त्याला पाहतोय, ते सुद्धा त्या ताकदीनं उभं राहतं का. एखादा आमदार जर एखाद्या रस्त्यानं मेला तर तिचे खड्डे गिड्डे बुजवल्या जातात, लगेच ते कारवाई होते, त्याचे कारण शोधणं होते, त्याचं संशोधन होतंय. 6.5 लाख शेतकरी आत्महत्या करून मेल्यावर कुठं संशोधन आहे त्याच्यात. काय व्यवस्था बदलली. सगळे मरणासन्न झाले असं वाटतं तुम्हाला. म्हणजे तुम्ही न्याय व्यवस्थेवर, तुम्ही समाज व्यवस्थेवर, तुम्ही पत्रकारितेवर, तुम्ही राजकारणात, प्रत्येक क्षेत्राला मरणासन्न झाले असं तुमचं समज आहेच ना. संवेदनाच नाही राहिल्या, त्याच्यानं संवाद नाही म्हणून त्याला वाचवणारा कोणी तयार झाला नाही. तुम्ही पडल्यानंतरही 200 सभा घेतल्या महाराष्ट्रात, कोणती निवडणूक नाही, कोणताही मुद्दा नाही, काहीच नव्हतं, तरी तुम्ही 200 सभा घेतल्या. मी माझ्या पुन्हा त्या मूळ विषयावर येतो, तो जिथून मी सुरुवात केलं. या सगळ्यासाठी घरची साथ भेटते. तर नैनाकर तिच्या पायाला फ्रॅक्चर झाला होता आणि ते चालू पण शकत नव्हती. म्हणजे तिला 1 महिना तिनं रेस्ट सांगितला होता आणि त्याच महिन्यात मी बाहेर होते. म्हणजे तोंड दाखवाले, म्हणजे ते कपडे बदलायचं आहे म्हणून घरी येत होते. त्या चिडत नाही कधी. ते आता चिडून तरी काय करणार. आणि तिनं तो स्वभाव. त्यांचं तुमचं लव्ह मॅरेज होतं का अरेंज मॅरेज होतं? अरेंज मॅरेज होते. अरेंज मॅरेज होतं. त्यांचं स्टेटमेंट मला आताही आठवते. तुमच्यावर जेव्हा पुस्तक लिहिल्या गेली होती, त्याचं विमोचन होतं, तेव्हा त्यांचं तो भाषण आताही माझ्या म्हणजे पूर्ण आठवण आहे. ज्या माणसाने एकही डिग्री पूर्ण केली नाही, तो डिग्री असणाऱ्या माणसांना शिकवते आणि तुम्ही याच्यावर पुस्तक लिहिता, म्हणजे तुम्ही सगळ्यात जास्त मूर्ख आहे, असं त्यांचं म्हणणं त्यावेळेस लेखकांबद्दल होतं. तर तुमच्या घरात कधी भांडणं होतात या विषयावर सगळ्या? नाही, खरं तर ती नैना फक्त नैनाच नाही, माझ्यासाठी पत्नीच नाही, ते गुरु पण आहे बऱ्याच ठिकाणी. अच्छा. गुरुच्या स्थानी पण आहे, कारण तिचा वैचारिक फार मोठी बैठक आहे, तिचा अभ्यास आहे. म्हणून बायकोकडे फक्त आपण पत्नी म्हणून पाहता येणार नाही. काही गोष्टीमध्ये आई म्हणून पण समोर येतं ती, काही गोष्टीमध्ये ते गुरु म्हणून पण समोर येतं. आणि ती प्रचंड यातना तिनं भोगलेल्या आहे. आणि तिनं एकच सांगितलं आहे का तुम्ही लोकांसाठी करताय, हेच माझ्यासाठी भरपूर आहे आणि तेच महत्वाचं आहे. तुमच्या थोडंसं घराबद्दल प्रकाश टाकतो मी. घरात कोण कोण आहे आणि सध्या मुलगा काय करतो? देवा आता BBA करत आहे पुण्याला आणि तो व्यावसायिक या दृष्टिकोनातून समोर जाईल. राजकारणात येईल देवा? नाही, माझी तर इच्छाच नाही, त्याची पण इच्छा नाही. तुमच्यापेक्षा जास्त मी असं ऐकलं का नैना वहिनींची बिलकुल इच्छा नाही. आणि तुमच्या आजूबाजूचे सगळे कार्यकर्ते सांगतात का त्या राजकीय कार्यकर्त्यांच्या सावळीत त्या देवाला येऊ देत नाही नैना वहिनी. हो, कारण हे क्षेत्र फार वाईट झालेलं आहे आणि प्रचंड म्हणजे तडजोडीचं झालेलं आहे त्याच्यानं. आणि बदलामीचं पण तेवढंच आहे. त्याच्यामुळे ते फार, मला वाटतं काय, चांगलं म्हणून येणं राजकारणात आणि चांगलं राहणं हा फार म्हणजे आव्हानात्मक गोष्ट आहे. त्याच्यानं आम्ही त्याचा विचार आहे की बाबा तू ह्या क्षेत्रात काही येऊ नको, कारण आपण ज्या विचारानं चालतो त्या विचाराची सामाजिक रचना पण राहिली नाही. व्यवस्थाच पूर्ण म्हणजे काय, एका गाडीतलं स्टेअरिंग बाईकला असेल तर स्टेअरिंग दुरुस्त करू, पंक्चर असेल चक्का तर पंक्चर दुरुस्त करू, पण इथं गाडी दुरुस्त केल्यावर चालक काही वांद्यात येऊ शकते.
रस्ते पण बेकार येऊ शकतं, समोरचा माणूस कसा धावन ते पण माहीत नाही. आणि मग अशा या सगळ्या सिस्टीममध्ये एकतर मग प्रचंड मेहनत करावं लागेल, बलिदानाच्या भाषेत तुला राहावं लागेल, त्यागाच्या गोष्टी राहावं लागेल. एवढी सगळी तयारी असेल तर मरण उद्या पण आईच्या हातावर, तर मग त्यानं याच्यात यायला पाहिजे. राजकारणावर वादविवाद आणि नवीन ह्या शेतकऱ्याच्या विषयावर यायच्या अगोदर काही जुने किस्से मी तुमच्याकडनं जाणू इच्छितो. तो कॉलेज आणि घोड्याचा काय किस्सा होता? हा, माझ्या इथं घोडं होतं. बरेच लोक काय म्हणते गाडी घेऊन यायचे, हा, आणि आमची जो गाडी नव्हती तेव्हा काही सायकल होती. मी सायकलनं दूध आणायचं आणि तेव्हाच कॉलेज करायचं. हा, दूध पहिले सकाळी सगळ्या कॅन्टीनला वाटून घ्यायचं, हा, आणि मग लवकर 1 तास आलं का 1 तासात दूध वाटणं झालं का मग कॉलेज करायचं. हा. मग एक दिवस वाटलं की बाबा नाही, आता आपण घोड्यानं सगळेजण गाडीचा रुबाब दाखवायचा. म्हटलं मी शेतकऱ्याचं पोरगा आहे, मी घोड्यानं आलोय. तेव्हा मुख्याध्यापक माझ्यावर चिडले होते, प्रिन्सिपल, का तू हे बरोबर नाही आहे. म्हटलं गाडीनं येणं बरोबर आहे आणि घोड्यानं येणं काय चुकीचं आहे. तो वाद झाला होता थोडा. म्हणजे हा जो किडा आहे हा तेव्हापासून असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे कॉलेजमध्ये घोडा घेऊन गेले होते तुम्ही? हा. किती दिवस घेऊन गेले होते? 5-6 दिवस गेले होते. मग रस्टिकेट? ते म्हणे ते हे देतो. म्हटलं बा तुम्ही कुठल्या अँगलनं देता ते सांगा काय. हा. त्यात काय झालं, मी घोड्यावर बसले आणि प्रिन्सिपल खाली, पण त्याला अधिक अपमानित वाटत होतं ना. अच्छा, म्हणून चिडला होता ते म्हणून जास्त चिडले. म्हटलं मी खाली बसूनच, तुम्ही थोडं थांबा, मी खाली उतरतोय मग बोलू आपण. आता नवीन आरोप होत आहे तुमच्यावर हवा महालचा. तिथले आमदार, स्थानिक आमदार तायडेजींनी तुमच्यावर आरोप लागा 72 एकर मध्ये हवा महाल आहे म्हणून तुमचा. एक तर जमीन 72 एकर नाही, आणि हवामान असेल तर मी सगळ्या पत्रकारांना आम्हाला किंवा बोलवतात. तुम्हाला बोलावतो आणि तुम्ही रिमार्क द्या. एवढं सुंदर असलं ना तुमच्या ऑफिस एवढं, तरी ते बंगला आपण दुसऱ्या देऊ चालवाले. अच्छा, म्हणजे हवा महाल नाही. हा? कसं आहे, काही लोकांचं आता आम्ही ऑक्सिजन बनलो आहे. कोणाचा? बऱ्याच लोकांचं आहे, आमच्याशिवाय ते जगूच शकत नाही. त्याच्यात कोण कोण आले? ते नाव घेण्यात काही अर्थ नाही ना, एवढे मोठेही नाही त्याचं नाव घ्या जोगते. गाडीवर झोपीचा किस्सा काय होता? नैनान मी चाललो होतो, तर मला गाडीवर झोपायची सवय होती. म्हणजे एक डुलकी मारून असं पाहून असं डुलकी मारून, कारण गाडीवरच आयुष्य गेलं ना आपलं, 2 व्हीलरवर. गाडीवर डुलकी मारायची सवय आहे तुम्हाला? हा, आताही आहे? आताही आहे. 2 व्हीलर चालत असताना? हा, बऱ्याचदा. एकदा तर मी शेतात पण जाऊन पडलो होतो. विष्णू घुम होता माझ्यासोबत. हा. तर योगायोगानं पावसाळा होता आणि साईडनं थोडं गटर होतं, मग आम्ही ते पडलो त्याच्यात. एक तुमच्याबद्दल असं म्हटलं जाते का तुम्ही कोणावर कितीही रागावले तरी रात्री झोप घेतल्यावर सकाळी सगळं विसरून जाता. हा गुण कोणाकडनं घेतलाय? तो आपोआपच आहे, कारण कसं आहे, गरजेनुसार माणूस बदलत असते. आणि राग हा काही मला असं वाटते का आपल्या स्वतःसाठी असतं ना, तर त्याचा राग राहतो, पण तो सार्वजनिक दृष्ट्यातला राग हा क्षणातलाच असते. तो काही फार काळ टिकत नाही. कारण त्या रागातून फक्त काय होतं का सार्वजनिक भावना कुठेतरी आमच्या असतं त्याच्या मागं, किंवा एखाद्या कार्यकर्त्यानं हे केलं असतं तर आपण अधिक चांगलं झालं असतं, आणि तू हे का केलं नाही, तर त्याच्या मागचा दृष्टिकोन हा आपल्या स्वार्थाचा असता तर तो कायम मनात राहिला असता. पण जेव्हा तो लोकहिताचा राहतं तेव्हा तो त्या पुरतच मर्यादित राहते. त्याच्यानं मला वाटते राग हा नेहमी डोक्यात ठेवून असणारे लोक हे फार जास्त आहे राजकारणात. आणि आता तर बिलकुल इतके आहे का एक एक शब्द डोक्यात ठेवून त्याचा एक एक बदला काढण्याची मानसिकतेत असणारे राज्यकर्ते आम्ही पाहतोय का कुठं कसं ठेचायचं, काय करायचं. तर त्या भावना राजकारणी लोकांना मला वाटतं फार चांगल्या, आणि त्या इतरांच्यासाठी नुकसानाची आणि स्वतःसाठी आहे. 2004 ते 2024 पर्यंत तुम्ही आमदार राहिले. 20 वर्ष सतत तुम्ही लोकांसाठी आणि लोकांच्या मदत राहिले. ह्या 20 वर्षात आयुष्यातल्या काही गोष्टी सुटल्या असेल, मनातल्या काही इच्छा अर्धवट राहिल्या असेल, ते आता पूर्णत्वास येणं सुरू आहे, पूर्ण करणं सुरू आहे. कसं आहे, मला वाटते बऱ्याच गोष्टी अशा, जसं मी दिव्यांगाच्या बाबतीत विचार केलेला आहे का आता आमच्या काहीतरी 10 मागण्या, आम्ही 24 का 30 मागण्या केल्या होत्या सुरुवातीला, त्यातल्या तर फक्त 10 राहिल्या आमच्या. आणि आता 10 झाल्या तर मग मागणीपत्र संपतं आणि रचनात्मक काम सुरू करावं लागतं. नाही, मी खाजगी आयुष्याबद्दल बोलतोय. मनातल्या काही इच्छा पूर्ण अर्धवट राहिल्या असेल. 20 वर्षात तुम्ही सतत लोकांच्या मदत, लोकांसाठी झटत राहिले, घरी वेळ दिला नाही, बहिणीला वेळ दिला नाही, त्या भावना संपलेल्या आहेत. त्या भावना आता कुठे राहिल्यात? भगतसिंगाला तुम्ही हे विचारलं असतं तर कहा शादी की बात थी,
आम्ही त्या बलिदानाच्या भाषेवर आलो आहे. त्याच्यानं त्या भावना संपलेल्या आहेत. तो भावना राहिल्याच नाही. त्या मुख- बलिदानाची भाषा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत तुमचे नेहमी खटके उडते. नाही, ते कोणीही मुख्यमंत्री असतं तर खटके उडलेच असते. फक्त त्यांची जी भूमिका, एकनाथ शिंदेसोबत तुमचे इतके नाही उडाले खटके मुख्यमंत्री असताना. उद्धव ठाकरेंसोबत तुमचे इतके नाही नाही, उडाले. एकनाथ शिंदेच्या वेळेस मी संभाजीनगरला मोर्चा काढला होता. पण त्यांच्याबद्दलचं प्रेम का होतं का त्यांनी मंत्रालय बोलल्याप्रमाणे जाहीर केलं. आणि देशातलं पहिलं मंत्रालय देणारा मुख्यमंत्री म्हणजे एकनाथजी शिंदे. आणि त्याच्यामुळे एक थोडा जी आस्था आहे ना, ती जवळीकता आहे ते वाढली. दुसरं काही कारण नाही. आता ते मुख्यमंत्री असते आणि कर्जमुक्ती तर आम्ही आंदोलन केलंच असतं. फडणवीसांसोबत तुमची जवळीक कधीच वाढली नाही. त्याचं काही राजकीय कारण, वैयक्तिक कारण? कसं आहे, आताही आम्ही असं ऐकलंय का ती जी मुंबईला मीटिंग झाली, ती जी बैठक झाली, त्याच्यात ही खूप ती बैठक हॉट राहिली, गरमागरम म्हणजे चर्चा झाली त्याच्यात. ते काही बोलले, तुम्ही काही बोलले. ते बैठकीत काय झालं नेमकं? नाही, बैठकीमध्ये आम्ही 7-8 लोक होते. त्यांचे पण 7-8 लोक होते. आणि ते अर्थकारण सगळं समजून सांगत होते का यावरची आर्थिक परिस्थिती फार वाईट आहे. ठेकेदारांचे पगार नाही, हे नाही. एवढे पैसे आम्ही लाडकी बहिणीला दिले, एवढे याला दिले, एवढे इथं दिले. शक्तीपीठ आम्ही कर्ज काढून सुरू करतो आहे. म्हटलं तर प्रायव्हेटली ठरवावं लागेल. पसंती पहिला कोणाला द्यायची ती ठरवणं आवश्यक आहे. आणि मग तुम्ही खर्च सांगता तर लुटता किती ते ऐकायला आपल्याला आयुष्य चाललं जाईल. एवढं तुम्ही लुटलाय सरकार म्हणून. त्याच्यानं ते विषय आणू नका. कर्जमुक्ती कधी देता ते सांगा. आणि त्याच्यावर आमचं खूप बहस झाले. अजितदादा नवले पण त्यांनी फार चांगले मुद्दे मांडले. आम्ही त्यांना सांगितलं का होणाऱ्या रोजच्या आत्महत्या ह्या कर्जापायी जास्त आहे. कमी भाव भेटला, कारण यावर्षीची व्यवस्था जी आहे ना ती अतिवृष्टीची मुळे तो बरबाद झाला. आणि कमी भावामुळं, एवढ्या कमी भावात म्हणजे देशामध्ये, राज्यात, आपलं राज्य म्हणजे जगामध्ये देशात सगळ्यात तोट्याची शेती होतं. जगाच्या व्यासपीठावर भारत सगळ्यात जास्त तोट्याची शेती करणारा कोणता देश असेल, कुठला शेतकरी असेल तो भारतातला शेतकरी आहे. आणि भारतात सगळ्यात तोट्याची शेती करणारा कोणता असेल तर तो महाराष्ट्रातला. अच्छा. आणि मग अशा अवस्थेमध्ये तोट्याच्या शेतीत जर त्याला तुम्ही सहारा देत नसेल तर ते फार चुकीचं होईल. तुम्हाला त्याच्या डोक्यावरचं टेन्शन कमी करावं लागेल. ते म्हणजे पैसे त्या शेतकऱ्याच्या अकाउंटमध्ये जात नाही किंवा त्याच्या खिशात जात नाही, पण त्याच्या खिशातूनच तो कर्ज भरावा लागेल, हे मात्र लक्षात ठेवा. त्या सगळ्या गोष्टीमध्ये अंतिम त्यांनी तारीख दिली. या पूर्ण आंदोलनानंतर एक मोठा वर्ग मीडियातला आणि तुम्हाला ट्रोल करण्यात येत आहे का तुम्हाला एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचं छुपं समर्थन या पूर्ण आंदोलनासाठी होतं? बिलकुल नाही. एक फोन पण नाही साधा. आणि आणि गरजही तुम्ही नाही त्यांच्या पडली. जवळच्या काही नेत्याशी पण बोलले होते त्या आंदोलनाच्या मधात? बिलकुल नाही. एकाही नेत्यासोबत आमचं बोलणं नाही. आमचे सगळे मोबाईल रेकॉर्ड पाहून घेतला पाहिजे. सरकारजवळ ते यंत्रणा सगळी आहे. आणि उलट आमच्या हे असं बोलणं म्हणजे माझ्या अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करून ज्या कार्यकर्त्यांना लढा उभारला, शेतकरी हा नंतरचा विषय आहे, पण जो कार्यकर्त्यांनी मेहनतीनं लढा उभारला, एक एक पैसे जमा करून ट्रॅक्टर जमा केले, हे सगळं त्यांचा अपमान होईल, त्यांचं मरण होईल असं कोणी बोलू नये. आणि बगर पुराव्यासह बोलणं म्हणजे तुम्हाला ट्रोल करण्यात येत आहे सोशल मीडियावर, ते तुम्ही पाहिलं असेल. कसं आहे, हे सुनियोजित आहे असं वाटतं तुम्हाला? व्यवस्थित 50-100 कोटी तर खर्च करेन माझ्या विरोधात सोशल मीडियामध्ये, युट्यूब चॅनल वगैरे. कर्जमाफीची तारीख देऊन नंतर कर्जमाफीच्या अगोदरच म्हणजे आंदोलन जेव्हा आम्ही सुरू केलं रायगडपासून, तेव्हापासून तुम्ही जर सगळे अकाउंट पाहिले, आमच्याकडे काही यंत्रणा हाती येत आहे. तुम्ही सांगा, आजच्या बैठकीमध्ये मुंबईच्या ज्या सह्याद्रीमध्ये बैठक झाली त्यातला एक व्हिडिओ व्हायरल केला. हो. आणि तुम्ही तो खूप हसत आहात. हसताना आहे. किती मिनिटाची तेव्हा बैठक होती ती? ती होती 3 तासाची. आणि किती 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 तास हसले तुम्ही तसे? 1 सेकंद हसलो असेल, 1 सेकंदही नसेल. पण आता ती सेकंदाची हसण्याची जी हे आहे, ते क्लिप कोणा बाहेर काढली असेल? आमच्या माणसानं काढली असेल, बीजेपीनंच काढली. किती कशा प्रकारचं राजकारण करतोय आपण, आणि किती घाणेरडं राजकारण करतोय का? एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये आपण फक्त तेवढं शोधून काढणं म्हणजे ते म्हणतो ना, एखाद्यावरचा डाग कसा शोधून काढायचा आणि तो कसा आपण पाहतोय. हे चंद्रावरचा डाग शोधणारी अवलाद आहे. त्याचा प्रकाशाचा विचार नाही करणार कधी, पण त्याचं डाग काढणारी अवलाद आहे. त्याच्यामुळं ही व्यवस्थित 100 कोटी खर्च करेल. आमची ही अशी वेळ आणेल का बच्चू कडूवरच मोर्चा काढा आता.
म्हणजे या स्टेपवर आणण्याची त्यांची भूमिका आहे. म्हणजे इथे कार्यकर्ता म्हणून कोणी राहायलाच नाही पाहिजे. कार्यकर्ता, चळवळी, आंदोलन करणं कोणी नसला पाहिजे. म्हणजे त्याला कसं संपवायचं व्यवस्थित, त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग, आणि त्यांच्याकडे काही पैसे कमी नाही ना. एक ट्रोलिंग अशी होत आहे का मनोज जरांगे ला कमी करण्यासाठी किंवा मनोज जरांगेने नोव्हेंबरला शेतकरी विषयावर आंदोलन करण्याचं घोषित केलं होतं, त्यांना दाबण्यासाठी हे सगळं मॅनेज करण्यात आलं आहे म्हणून एक ट्रोलिंग आहे आणि मीडियाचा एक भाग असा आरोप लावत आहे. अज्ञानापोटी आहे. तुम्ही सांगा, मी आंदोलन केलं इथून 8 महिन्याच्या अगोदर सुरू. जरांगे आता त्या शेतकऱ्यावर बोलायला लागले. ते म्हणत होते का 30 सप्टेंबरच्या आत जर कर्जमाफी झाली तर आम्ही आंदोलन करू. आम्ही त्याच्या अगोदर आमचं तर 8 दिवसाचं अन्नत्याग आंदोलन लोकांना दिसत नाही ट्रोल करणाऱ्याला. आमचं रायगडचं 3 दिवसाचं उपोषण दिसत नाही, पदयात्रा दिसत नाही, 200 सभा दिसत नाही. 200 सभा दिसत नाही. म्हणजे काय होतंय का आता व्यवस्था कशी झाली का आता मर्डर करायची गरज नाही आहे. भाजपाची जी डावपेच आहे ते खून नाही करत, जिवंत माणसाला जिवंत ठेवून मारतोय. त्याला एवढी बदनामी करायची का त्याचं अस्तित्व संपून टाकायचं, अशा पद्धतीची नीती जी कूटनीती आहे. चाणक्य तरी एवढी वाईट नीती नाही करायची, पण हे त्याच्यापेक्षा एक पाऊल समोर निघाले आहे. चाणक्यानं जे केलं नसेल त्याच्या ज्या कूटनीतीचा त्याच्यापेक्षा वेगळा वापर यावेळेस त्यांच्या कोण, आता त्याच्यात कोण हस्तक्षेप आहे माहीत नाही, पण ते व्यवस्थित करत आहे. तुम्ही न्यायपालिकेवरील थेट आरोप लावला होता नागपूरला, जेव्हा हायकोर्टाने सुमोटो घेतला आणि तुमच्या आंदोलनाला संध्याकाळपर्यंत ते संपवा आणि ट्रॅफिक क्लिअर करा हा जो आदेश आला होता हायकोर्टाचा, तेव्हा तुम्ही मीडियासमोर सार्वजनिकरित्या न्यायपालिकेवरही उघडपणे आरोप लावला होता की न्यायपालिका विकत घेऊन आता हे सरकार आंदोलन दाबण्याचा प्रयत्न करत आहे. काय झालंय, निवडणुकीमध्ये ईव्हीएम वापरायचं आणि एखादा जर कार्यकर्ता घ्यायचा असेल तर ईडी वापरायचं आणि एखादं आंदोलन दाबायचं असेल तर मग न्यायपालिकेचा वापर करायचा. हा गंभीर आरोप नाही? हा गंभीर असेल तर काय झाले, भोगू ना आपण, ते काही हरकत नाही. अशा पद्धतीनं तुम्ही सांगा, एका बातमीच्या वृत्तपत्रावरून तुम्ही लगेच आम्हाला आंदोलन थांबण्याचे निर्णय घेता. रोज 12 आत्महत्या होते शेतकऱ्याच्या, तेव्हा न्यायपालिका जाते कुठं? कुठं जाते? कुठल्या न्यायाधीशानं याचं कुठं कधी सुमोटो पहिल्यांदा घेण्यात आला आहे. शेतकऱ्याच्या विषयावर म्हणा, आंदोलनाच्या विषयावर म्हणा, शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या विषयावर पंतप्रधान मनमोहन सिंग धामणगाव येऊन गेले, पण कधी कोर्टाने सुमोटो नाही घेतला. हा आक्षेपार्थच आहे ना आखरी. म्हणजे देशातल्या एका न्यायालयाला हे वाटलं नाही का रोज मरणारा शेतकरी तो त्याच्या बातम्या त्यांनी पाहत नसेल का? म्हणजे तुम्ही एक दिवसाचं चक्काजाम तुम्हाला आठवतोय, लगेच तुम्हाला सगळं कळवळा येतं, बातमी वाचन करून तुम्ही लगेच निर्णय घेता आणि 5:55 आमच्या हाती येतं आणि संध्याकाळी ते मैदान खाली करायला लावताय. केवढी नामुष्की आहे. आणि आमचे काही रिपोर्टर तिथे होते, आमच्या मंडल मीडिया न्यूज समूहाचे, त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्हाला रात्री मंगल कार्यालय भेटू दिले नाही थांबासाठी पाऊस आल्यानंतर. म्हणजे काय झालंय, पाऊस एवढा धो आला ना, 29ला पाऊस येतो, जर आम्ही सुदैव आमचं का 28ला पाऊस आला नाही. 28ला जर पाऊस असता तर आंदोलनच झालं नसतं. खरं तर लोक असे म्हणतात का बाबा शेतकरी आहे तो आंदोलनात पण पावसात भिजायला तयार आहे. ते काही काळपर्यंत 1-2 तास, पण रात्रभर जेव्हा पाऊस चालला तेव्हा अर्धे अधिक आंदोलक तसेच गेले आणि मग शिल्लक किती 200-300 आंदोलक आमच्या समोर राहिले होते. राणा दंपतीचा आरोप आहे का एकनाथ शिंदेची MLC तुम्ही घ्याल, एकनाथ शिंदेच्या पक्षाचे तुम्ही आमदार व्हाल. ते कोणत्या पक्षात आहे ते एकदा म्हणजे त्यांनी निश्चित केला पाहिजे. ते भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षात आहेत. ते 2 पक्षात आहे. हो, म्हणजे कसं आरोप करताना आपण साफसूत्र असणं फार गरजेचं असतं ना. म्हणजे आपण 2 पक्षात राहायचं एका परिवारातलं आणि आमच्यावर आरोप करायचा, केवढं म्हणजे एखादा तुमचा राणा दंपती तुमचाही हा वाद आम्ही म्हणजे सतत 10 वर्षापासून माझ्यासोबतच वाद आहे असं नाही आहे ना. जिल्ह्यातल्या कोणासोबत वाद नाही केला, कारण ते वादातच फेमस होणारं व्यक्तिमत्व आहे. कमी कामात वाद केला तर फेमस जास्त होतं. सगळ्याच सोबत वाद केले. उद्धव साहेब सोडले नाही, प्रवीण पोटे सोडले नाही, यशोमती सोडल्या नाही, ते कोण आहे आपलं ते BJPचे काय नाव आहे तुषार भारती सोडले नाही. कोणाला सोडलं सांगा ना. कारण ते काय होतंय बऱ्याच गोष्टींना आता काय झालंय, निगेटिव्ह जरी झाली पाहिजे पण प्रसिद्धी झाली पाहिजे. त्याच्यामुळे ते त्या झोतात राहण्यात ते धन्य मानतात.
एक आणखीन मुद्दा आता नवीन चर्चेत आहे. तुम्ही गुवाहाटीला नेमकं कोणाच्या बोलण्यावरनं गेले होते? देवेंद्र फडणवीसच्या बोलण्यावरनं गेले होते? देवेंद्र फडणवीसनं हे केव्हा व्यक्त केलं माहिती आहे का, तुम्हाला लक्षात घ्या, जेव्हा राणा नामचं वाद झाले आणि तेव्हा मीडियानं त्यांना विचारलं का 50 खोके काही बच्चू कडून घेतले का, तर त्यांनी काय सांगितलं का नाही, ते माझ्या फोनवरून गेले. वास्तविक त्यांचा फोन मला आला नव्हता, पण त्यावेळेस त्यांचा भाव जो होता व्यक्त होणारा का बा असं काही झालेलं नाही, मी त्यांना म्हटलं म्हणून त्यांना ते एक वेगळी एक जास्तीचं सांगून त्यांनी ते स्पष्ट केलं होतं. वास्तविक हा फोन मला त्यांचा कधी त्या काळात आलेला नाही, ते तपासू शकता आपण. शिंदे साहेब आणि आमचे राजकुमार पहिलेच त्या वाटेवर निघून गेले होते आणि त्या दरम्यान मला शिंदे साहेबांकडून त्यांच्या OSD कडून फोन आलेला होता. म्हटलं बा आम्ही एकंदरीत सरकार बनण्याच्या तयारीत झालं होतं. 75-90% शिवसेनेचे सगळे लोक गेलेले होते आणि अशा वेळेस मग आम्ही जेव्हा चर्चा केली, मी मनातल्या मनात विचार केला का हे सगळं गेल्यानंतर यांचं सरकार बनणारच आहे. मग तेव्हा मी एक कॉल घेतला त्यांचा का बाबा जर दिव्यांग मंत्रालय देत असेल तर मला यायला काही हरकत नाही, आपण मंत्रीपद मागितलं नाही, शिंदे साहेबाला विचारू शकता. आणि मग या सगळ्या ह्याच्यात त्यांनी होकार दिला. म्हटलं चला. पण बरेचदा कार्यकर्ते आम्हाला म्हणत होते की याच्यात बदनामी होईल, नाही गेलो तर फार चांगलं होईल. म्हटलं आमच्या बदनामीत जर न होणार मग दिव्यांग मंत्रालय होत असेल तर ते बदनामी स्वीकारू ना. कधी कधी मरण स्वीकारतात लोक चांगल्या गोष्टीसाठी, आम्ही बदनामी स्वीकारू. मग ते मात्र मीडियामध्ये मंत्रालय निर्माण त्याच्यातून झालं ते मीडिया कधीच दाखवत नाही. बच्चू कडू गुवाहाटीला गेला हे मात्र फार मस्त व्यवस्थित सांगतात. म्हणजे एकाच वेळेत दोन गोष्टीच, एक गोष्ट चांगली झाली आणि एक वाईट झाली. वाईट वारंवार दाखवले जातं. बरं ह्या गोष्टी आम्हालाच का विचारताय तुम्ही? हे गोष्ट उद्धव साहेबाला विचारत नाही का? आयुष्य बाळासाहेबांचं काँग्रेसच्या विरोधात गेलं आणि तुम्ही काँग्रेसमध्ये राहून मुख्यमंत्री झाले, हे त्यांना विचारत का नाही? कारण तुम्ही ते मोठे माणसं आहे. तुम्ही हे गोष्ट अजितदादाला विचारत. हा मी लहानच आहे. अजितदादाला तुम्ही हे विचारत नाही का सकाळची लक्षवेधी वेगळी, दुपारची वेगळी, संध्याकाळची वेगळी? ते मोठे आहे, त्यांना ते विचारत नाही. ते म्हणतं ना, श्रीमंताची पोरगी गेली तर तिचं लव्ह मॅरेज होतं आणि लहानाची गेली तर तिचं लफडं होतं. हे आम्ही लहान माणसं आहे ना त्यांच्या तुलनेत. त्यांना ते प्रश्न विचारायला पाहिजे. एवढ्या मोठ्या उलाढाली केल्या ते त्यांना विचारत नाही, पण लहान माणसाला चपासाठीच ठेवलं असतं, त्याला धमकी द्यासाठीच ठेवलं असतं. हे तर दुनिया का रूल रहा तो मेरे साथ कोण अलग होने वाला आहे. आता जवळपास ह्या घटनेला 1 वर्ष होत आहे. तुम्ही ही जी निवडणूक हारले आमदारकीची आणि तुम्हाला बहुतेक पुष्कळशा इंटरव्ह्यूमध्ये हे सगळं प्रश्न विचारले गेले. आता पुन्हा मी हा प्रश्न विचारतो. 1 वर्ष ओलांडलं आहे. आपण ह्या सगळ्या गोष्टीची समीक्षा केली असेल, आपण ह्या सगळ्या बाबींचा विचार केला असेल, चिंतन मनन केलं असेल. तुम्ही नेमके आमदारकीच्या निवडणुकीत पडले का? काय कारण होती पडायची? कसं आहे, निवडणुकीत पळाचे काही 1-2 असे कारण नसतं. तुम्ही एक सांगा का ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं त्याच्यामध्ये लोकांच्या भावना अजूनही आमच्या प्रती चांगल्या होत्या. EVM मशीन त्याला एक सगळ्यात मोठं कारण आहे. आणि 13,000 मतदान माझ्या इथं चौबल 5-5 वेळा आहे एकाच माणसाचं. 13,000. आता तुम्ही 10,000 मतं चोरीचं एक आताच नवीन- गेले मदत गायब झाले शहरातले मत 10,000 अचलपूर शहराचे म्हणजे आता नव्यानं विधानसभेच्या वेळेस ते होते. आता ते गायब झाले. मतदार यादी म्हणजे काही ते काही आपली थोडी राहिली, ते बीजेपीच्या कार्यालयातूनच छापून येते. अशा अवस्थेत पक्ष चालवणं एका अपक्ष माजी आमदाराने इतकं मोठं पक्ष चालवणे, राज्य स्तरावर कार्य करणे, शेतकऱ्याच्या विषयावर भांडण करणे, दिव्यांगांच्या विषयावर भांडणं करणे, हे सगळं शक्य आहे येणाऱ्या दिवसात वाटतं तुम्हाला? जर सरकार अशा पद्धतीनं जर मॅनेज करत असेल, मतदार चोरत असेल, मतदार यादी चोरत असेल, EVM मॅनेज करत असेल, न्यायपालिका मॅनेज करत असेल, तर अशा अवस्थेत येणारे दिवस तुम्हाला कसं वाटते? हिमालय तुटून पडतं, समुद्र आटून जातं. जेव्हा निसर्ग बदलतं, त्याचा अतिरेक होतं, तेव्हा अशा राज्यकर्त्याला उखडून फेकायला काही वेळ लागणार नाही. तो अतिरेक होईल ना तेव्हा लोक ऐकणार नाही. हा जज्बा, नेपाळ सारखं होईल. हा जज्बा, ही हिंमत कुठून येते? सगळं विचारातूनच येतं ना. विचार मजबूत पाहिजे. छत्रपती डोळ्यासमोर राहतं, बाबासाहेब डोळ्यासमोर राहतंय. तुम्ही सांगा, छत्रपतींनी 13-14व्या वर्षामध्ये 7 गडी घेऊन तोरणा हाती घेतला. तिथं सैन्य 250 होतं आणि हे फक्त 7च जण होते.
आदिलशाही ते 100-200 किलोमीटरवर 1,00,000 फौज घेऊन बसले होते. ते विचारानं लढले होते. सत्तेसाठी. छत्रपतींकडे जी तानाजी सयाजी पासून सगळी फौज होती ती तुमच्याकडे आहे? वा, तेवढ्या ताकदीचे मी काही स्वतः छत्रपती नाही म्हणत. मी त्यांच्या पायाची धूल पण होऊ शकत नाही, तानाजीची पण होऊ शकत नाही, पण त्यांचा विचाराचा मात्र पाईक नक्की आहे आणि त्याच्यामुळे आम्हाला त्याची काही पर्वा नाही. 350 गुन्हे दाखल झाल्यावर कोणी घरी बसतं हो? सध्या किती गुन्हे आहे? आता 350 ते 50 कमी झाले होते, पुन्हा वाढले आता 50-60. कुठे? नागपूरला? नागपूरला वाढले, यवतमाळला वाढले 2, चंद्रपूरला, तिकडे जळगावले, अमरावतीला. जमानत झाली नागपूरच्या सगळ्या गुन्ह्यामध्ये? नाही, इतक्या लवकर कशी होणार आहे? अटक होईल? आता किती गुन्ह्याची जमानत करावं लागेल आम्हाला? लाईन तुम्ही जमानतच घेत नाही. तुम्ही जमानतच घेत नाही का? नव्या गुन्ह्यामध्ये जमानत घ्यायची? आले तर घेऊ ना, ते काय गुन्हे दाखल करून या टाकतात. 350 मध्ये आंदोलन सोडून आणखीन काही गुन्हे आहेत? एकही नाही, एक गुन्हा पण नाही. कधी कधी झोप फक्त उडत नाही एक सगळ्या गुन्हा, एक गुन्ह्यामुळे? गुन्हा तो कोणता तरी निवडणुकीचा. सगळ्या 350 गुन्ह्यामुळे कधी कधी झोप उडत नाही? उलट आईनं सांगितलं होतं का 350 झाले, शेतकऱ्यासाठी 1000 झाले तर मागू मी आहे किस्सा ऐकून कुठतरी वाचलं होतं, पुस्तकातच वाचलं होतं हा, बहुतेक हे. हा, तुमच्या आईचं नाव इंदिराबाई होतं. हा. आईंनी म्हटलं होतं का बा 350 गुन्हे का 1000 का झाले नाही म्हणून, हो. 1000 झाले पाहिजे. हम्म. आईचं तो वाक्य लक्षात राहते नेहमी. हा, वा, बिलकुल. इतने जोश. भाग्यवान आहे आमची माय अशी बोलते तेव्हा. नाही तर बाकीच्या माय असतात, अरे एक तरी झाला तर निघू नको बाहेर, हे तर म्हणते तुफान आ रहा है तो निकल बाहेर. आता देवाची आई तसं म्हणत नाही, म्हणजे नयना वहिनी असं म्हणत नाही. ती आता तिची त्या अवस्थेत नाही आहे. प्रत्येकाच्याकडून तुम्ही सगळ्या अपेक्षा करणार नाही. काही आंदोलनात्मक अपेक्षा असतं तेव्हा, आणि तिच्या काही वेगळ्या असेल त्याच्याप्रती. एक प्रश्न नेहमी पडतो, दिव्यांगांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी तुम्हाला नेहमी आंदोलन करायची आवश्यकता का पडते? संवेदना नाही आहे, त्यांचं मत कमी आहे. काय तर पहिली गोष्ट तर दिव्यांगांचं एका गावात किती 5 लोक आहे, 5-7 लोक. त्याच्यानं राजकीय दृष्ट्या त्यांना काही फार महत्व नाही आहे. आणि राजकीय याच्यावर पलटावर आला नाही तोपर्यंत तो समाज तसाच राहतो. तो राजकीय दृष्ट्या किती महत्वाचा ठरतं त्याच्यावर या देशातलं त्याच्या सुविधा असतात. आणि ते असंच झालं ना दिव्यांगासोबत, शेतकऱ्यासोबत असंच आहे. त्याच्यामुळं राजकीय त्याच्यावर राजकारण झालं तर काही होऊ शकतं. मला आठवतंय, मी विधानसभेतली माहिती घेतली होती, पहिल्यांदा गेलो तर मी त्या विधानसभेतला पहिला दिव्यांगावर लक्षवेधी करणारा मी पहिला होता. सभागृहानं दिव्यांग हा शब्द ऐकला असेल का नाही मला माहित नाही, पण माझ्या 8 लक्षवेध्या झाल्या. प्रत्येक भाषणाच्या शेवट एक तर दिव्यांग असेल, नाही तर पहिल्यांदा दिव्यांग असेल. म्हणजे ज्याला 2 पाय नाही, हात नाही, डोळे नाही, त्याच्यासाठी राजकीय दृष्ट्या आम्ही लढलो नाही, आशीर्वादाच्या भावनेतून आम्ही ते लढाई लढलो. 182 शासन निर्णय काढले आपण, आणि त्या लढाईतूनच काढले, आंदोलनातून. तुम्हाला माहित नसेल, मी मंत्र्याचं घर ताब्यात घेतलं होतं, मोघे साहेबाचं. 2 दिवस माझ्या हातात होतं. हो, त्या विटीवर आंदोलन केलं होतं आपण. विटीवरचं वेगळं, आणि त्याच्यानंतर आम्ही जेव्हा एकदा महाराष्ट्र सदन दिल्लीचं ताब्यात घेतलं होतं, तिथं किमान 4 एजन्स्या काम करतं पोलिसांच्या, त्यांना सगळ्यांना चकवा दिला होता. शेतकऱ्याचे नेते हे काही राजकीय नेते राहत नाही असं म्हटलं जाते, आणि इतके शेतकरी नेते आपण एकाच जागेवर आणले नागपूरला. काय अक्कल घडवली? ते त्यांचं मोठेपण आहे, माझं नाही आहे. माझं नाव होत असेल, पण ते त्यांचं मोठेपण आहे. त्यांनी मी आंदोलन पुकारलं आणि ते स्वतःहून ते आले स्वतः, त्यांचं फार मोठंपण आहे. आणि त्याच्यानं मला असं वाटते का त्याच्यात माझी तारीफ करण्यात काही अर्थ नाही आहे. त्यांचं मोठेपण कमी होता कामा नये. आता बच्चू कडूंना राजकीय नेते, प्रहार संस्थापक, दिव्यांगांची समस्या दूर करणारे नेते की शेतकरी नेते, याच्यातून काय आवडते? नाही, मला दिव्यांगाचंच फार खरं तर आवड आहे, कारण तो फार वंचित असलेला अनाथ आहे. अनाथाचं आम्ही आरक्षण मिळवून दिलं होतं. म्हणजे राज्यातलं, या देशातलं पहिलं आरक्षण आपण महाराष्ट्रात, ज्याला आई वडील माहीत नाही, धर्म माहीत नाही, जात माहीत नाही, गाव माहीत नाही, त्याचं 1% आरक्षण आता 15 जण नोकरीवर लागलं. दिव्यांगासाठी काम करता करता तुम्ही तुमचं राजकीय आयुष्य किंवा राजकीय प्रवास थांबवलं किंवा उद्ध्वस्त झालं असं वाटत नाही कधी कधी? तुम्ही गुवाहाटीला गेले दिव्यांग मंत्रालयासाठी, तेव्हापासून तुमच्यावर आरोप प्रत्यारोप सुरू झाले. 50 खोक्यापासून तर आतापर्यंत ते आरोप करण्यात येत आहे.
तुम्ही केलं सगळं दिव्यांगांसाठी. तर दिव्यांगांसाठी करत असताना तुमचं एक राजकीय प्रवास कुठेतरी थांबला आणि आमदारकीचं पद उद्ध्वस्त झालं असं वाटत नाही का? मग कशासाठी राजकारणात असतं आपण? राजकारणात सेवेसाठी. काय मलिदासाठी जमा करायसाठी असतंय का पदच मिळवायसाठी असतं? याच्यासाठीच राजकारणात जातोय ना. आणि ते जर होत असेल तर मग राजकारण फार महत्वाचा विषय नाही. आम्ही राजकारणात त्याच्यासाठी जातोय. मतं मागणार तर हेच म्हणते ना, मी सेवा करायला आलो, मी तुमच्यासाठी लढायला आलो आहे, मग त्याच्यासाठी पाठवा. आणि तेच करायची वेळ आली तर मग राजकारण चुलीत गेलं तरी बेहतर, ते करावंच लागेल. आता 30 जून जी ही शासनाने नवीन तारीख दिलेली आहे सरकारने, हे तुम्हाला वाटतंय 30 जूनपर्यंत 100% कर्जमाफी होऊन जाईल? नाही झालं तर 1 जुलैला आमचं रेल रोको आहे ना, चौफेर रेल रोको आम्ही. सरकार वेळ घालत आहे मग अशांना असं वाटत नाही? नाही, बिलकुल पुन्हा नाही. आंदोलन जुलैमध्ये? नाही, कसं आहे, तुम्ही त्याचं लॉजिक समजलं पाहिजे. ते लॉजिक असं आहे का सरकारनं जी तारीख दिली त्याच्यात ते फसतं आणि ते सरकारच फसलं आहे. आत्ता कर्जमाफी निघाली केली असती तर 15,000 कोटीची करावं लागली असती. आता ते जुलै 31 मार्च 2026 नंतरची होणारी कर्जमाफी हे किमान 40,000 कोटीची आहे. कारण या वर्षीचा जो रनिंग कर्जदार आहे हा त्या कर्जमाफीत बसणार आहे. आता केली असती तर हा रनिंग कर्जदार बसला नसता. कारण आतापर्यंतचा रीतिरिवाज आहे थकीत कर्जदारची कर्जमाफी झाली. या वर्षीचा अतिवृष्टीत सापडलेला कमी भाव भेटलेला शेतकरी जो आहे तो या वर्षीचा जास्त आहे. सगळ्यात जास्त अडचणीत कोणता आहे तर या वर्षी ज्यानं कर्ज घेतलं तो जास्त अडचणीत आलेला आहे. त्याच्यानं या तारखेचं सोनं करता आलं पाहिजे. उगाच आरोप लावून नाही चालणार आहे. कारण आम्ही काय म्हटलंय का मुख्यमंत्र्यांना काय म्हटलं त्यांच्या ह्याच्यामध्ये ते त्यांची नैतिक जबाबदारी आहे. प्रभू रामचंद्राचं नाव घ्यायचं असेल आणि त्याचं पूजक म्हणून ठरवायचं असेल, आम्ही सगळे प्रभू रामचंद्राचे भक्त आहोत असं म्हणायचं असेल तर प्राण जाय लेकिन वचन न जाय, हीच प्रभू रामचंद्राची रीत होती. स्वतःच्या सीतेला सुद्धा पत्नीला अग्निपरीक्षा द्यायला लावली. त्याचे जर तुम्ही भक्त असेल तर तुम्ही जे बोलले तर त्यामध्ये हे बोलले तुम्ही का 30 जून 2026च्या पूर्वी आम्ही कर्जमाफी करणार आहोत. म्हणजे घोषणा केली आणि तारीख पण दिली. जे सरकार घोषणा करत नव्हते पण तारीख केव्हापर्यंतच्या कर्जाची कर्जमाफी करणार आहोत ही घोषणा आता त्यांनी नाही तोच त्याच्यासाठी कसं आहे तुम्ही सांगा, तुमचं काय म्हणणं आहे का तुम्ही एकदा उडी टाकली ना तर समुद्रातून सोनच काढून आणलं पाहिजे. अरे पहिले अंदाज तर घ्या लागेल ना. प्रत्येकांना एवढं आता हे झालं नाही तू ते काही कर पण मला आत्ताच्या आत्ता पाहिजे बरं सगळं एकाच वेळेस पाहिजे. म्हणजे अशा प्रकारच्या भावना ज्या झालेल्या आहे ना त्या उताळीवपणा आहे तो. जसं बटन दाबलं का लाईट लागला पाहिजे, हा इतकं व्यवस्थित पाहिजे आंदोलन. म्हणजे ते असं असलं पाहिजे आंदोलन, इधर से बटन दबाया उधर से लाईट लग गया. आंदोलनात येणार नाही, घरी बसून आम्ही हे सगळं बोलू असं नाही आहे. स्वातंत्र्याच्या लढ्याला 100-150 वर्ष गेले. स्वराज्य निर्माण करायला 2 पिढ्या गेल्या, कामी लागल्या. एवढं सोपं नाही आहे. म्हणजे शहाजी राजेनंतर छत्रपती राजे आले, त्यांनी स्वराज्य निर्माण केले. ही एवढी लहान गोष्ट नाही आहे. एवढा मोठा हा लढा जरी नसला तरी आमच्यासाठी तो मोठाच होता. आम्ही कमी ताकदनं, आमच्याजवळ लोक किती राहिले होते 5,000-10 हजार राहिले. नंतर दुसऱ्या दिवशी किती राहिले 6,000. तिसऱ्या दिवशी आम्ही जेव्हा गेलो तेव्हा 300, 400, 500 राहिले. कारण धो पाऊस पडत होता आहे, कोणी थांबाच्या मानसिकतेत नव्हतं. या कमी लढ्यामध्ये कमी वेळामध्ये कोणाला खरूच पण न येता या लढ्यातलं सगळ्यात मोठं यश आहे. कोणाला साधं खरूच न होता जर हा लढा मी जिंकला असेल तर याचं यश हे डबल वाढतंय. हा काही लोकांना असं वाटलं बच्चू कडू मेला असतं तर बरं झालं असतं, एखाद्याचा कार्यकर्ता टपकला असतं तर बरं झालं असतं. तर या भावनेतले लोक फार दृष्ट असतात. त्यांना त्या मरण्या गिरण्याचं काही पडलं नसतं. आपलं भलं होतं ना बस संपला विषय. आम्ही या तारखेतून फार जास्त आता शेतकऱ्यांसाठी कसं घेता येईल याचा विचार आम्ही करतोय. आता याच्यामध्ये काय केलं पाहिजे तर कर्ज ज्याच्यावर आहे थकबिकीदार नवे जुने त्याला नवीन कर्ज देण्याची एक खरं तर अध्यादेश काढला पाहिजे किंवा आदेश काढला पाहिजे रिझर्व्ह बँकेकडे. तसं रिझर्व्ह बँकेचं सर्क्युलर पण आहे 2013चं आणि त्यानुसार एक आदेश काढणं फार गरजेचं आहे का जे जुने नवीन थकीतदार आहे त्याला नवीन कर्ज द्यावं म्हणजे तो पुढच्या वर्षी आपली शेती पेरू शकेल. दुसरी गोष्ट काय आहे का या वर्षीचं कर्ज हे माफीमध्ये घेतलं गेलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला लढावं लागेल आणि तसंही त्यांनी वसुलीबाबत
9 ऑक्टोबर 2025चा शासन निर्णय आहे. 1 वर्ष बँकेची वसुली थांबवलेली आहे. त्याच्यामुळे बँकेची वसुली आता करता येणार नाही, कारण शासन निर्णय झालेला आहे. त्यानं या तारखेचं आम्ही सोनं करू ना. तुम्ही ह्या आंदोलनादरम्यान एक नवीन मुद्दा मांडला होता, जे आर्थिकरित्या सघन शेतकरी आहे आणि ज्यांना कर्जमाफीची आवश्यकता नाही, त्यांना सरकारने कर्जमाफी देऊ नये. बरोबर आहे. आता या अमरावती जिल्ह्याच्या आजूबाजूनं 1 किलोमीटर असे फिरले तुम्ही, तर शेतीचे भाव काय असेल? 5 कोटी, 4 कोटी, 3 कोटी, 2 कोटी. ज्याच्या शेतीला 5 कोटी रुपये एकराचे जर भाव असेल आणि त्याला तुम्ही 3 लाखाची कर्जमाफी देत असाल, तर मग त्या गरीब शेतकऱ्यासाठी तुम्ही ठेवणार किती आहे? इकडले थोडे कमी करा, तिकडली कर्जमाफी जास्त करा गरिबांची. पण ही यंत्रणा शासनाकडे, काय छाननीची यंत्रणा शासनाकडे दिसत नाही. 1 मिनिटात होते, ते काही फार मोठी गोष्ट आहे? काय फार मोठी गोष्ट नाही आहे. तुम्ही सांगा, डिजिटल युग आहे, मग आता तुम्ही 5 मिनिटात मोजता, हे मोजायला काय झालंय? काँग्रेस, बच्चू भाऊ, तुमच्याकडनं मागील 5-10 वर्षात नेहमी दूर राहिलेली आहे. तुम्ही पण काँग्रेसकडनं नेहमी दूर राहिले आहे. तुमची मुख्य लढाई आमदारकीमध्ये काँग्रेसच्या बबलू देशमुखांसोबत नेहमी राहिली आहे. आता ह्या पूर्ण आंदोलनात पहिले काँग्रेसने तुम्हाला समर्थन दिलं, मग आता काल परवा झालेल्या जिल्हा बँकेच्या बैठकीत काँग्रेसच्या खासदारांनी तुमच्या ह्या आंदोलनासाठी अभिनंदन केलं. पुन्हा काँग्रेसच्या जवळ जात आहे. काँग्रेस आणि प्रहारची युती येणाऱ्या दिवसात पाहायला दिसेल. काँग्रेसनं पाठिंबाही दिला आम्हाला. कसं आहे, त्यांनी त्याचं खरं तर आमच्या उपाध्यक्षांनी बळवंत वानखेडेच्या हातून माझा सत्कार केला आहे. ते त्यामुळे बळवंत वानखेडे किती समाधानी आहे किंवा त्याची किती इच्छा होती मला माहित नाही, पण त्यांनी केला. इच्छा होती म्हणजे त्यांना काय जबरदस्ती सत्कार करायला लावला? ते त्यांचा प्रश्न आहे. पण ते असं म्हटलं जाते का तुमचे जे घोर विरोधक आहेत त्यांनी त्यांना घडवलं आणि त्यांनी आता तुमचं सत्कार केलं, म्हणजे याचा अर्थ काय? नाही, कसं आहे, आम्ही वानखेडेंचा सत्कार केलाच ना. त्यांच्या पहिल्या खुर्चीवर बसवलं. ते खासदार झाल्यावर हे सगळे काँग्रेसचे नेते, म्हणजे पहिले बबलू तो देशमुख. तुम्ही पदाचा मान केला. नाही, तुम्ही ऐका पहिले माझं. काँग्रेसचे बबलू देशमुख पहिल्या खुर्चीवर, वीरेंद्र जगताप दुसऱ्या खुर्चीवर आणि तिसऱ्या खुर्चीवर बळवंत वानखेडे बसत खासदार झाल्यावर. मला ते खटकलं आणि म्हटलं, बळवंतराव तुम्ही खासदार आहे, मी राज्यमंत्री असताना सुद्धा मी 8व्या खुर्चीवर ती बसत. तुमची राजकीय खेळी होती, बरोबर? नाही, ह्या कसं आहे लक्षात घ्या, ते मला शैल्य होतं. मी जेव्हा राज्यमंत्री होतो तेव्हा मी 8व्या नंबरच्या खुर्चीवर बसायचो. आखरी राजकारणामध्ये सुद्धा मान सन्मानाचा जो एक भाव असतो तो जपला पाहिजे. समजा इथं येत असताना समजा वसुताईच्या विरोधात मी लढलो आणि वसुताई आल्या तर मला उठावं लागेल ना, ह्या भावना ठेवल्या नाही पाहिजे का आपण? तो भाव म्हणजे काही राजकीय खेळी असं नाही आहे, तो भावनेतला भाग आहे. त्याच्यातून राजकारण होत असताना हे ते वेगळी गोष्ट आहे, पण ह्या भावना जपणं गरजेचं आहे. आता बळवंत वानखेडेंनी तुमचा सत्कार केल्यानंतर काही नवीन काही राजकीय आता येणाऱ्या नगरपंचायतच्या, कसं आहे, माझा स्वभाव एकटा लढण्याचा राहिलेला आहे. त्याच्यानं मी माझ्या स्वतःसाठी तुम्ही सांगा, मला 3-4 सीटा तर शरद पवार साहेब देऊ शकले असते. आमची बैठक पण झाली होती भाजपामध्ये आणि युतीमध्ये सुद्धा 2 सीटा सोडल्या असत्या, पण ते आपल्या मुळातच आपल्या रक्तातच नाही आहे. ते तुमच्याकडे एक राजकारणात काठी घेऊन लढता. तुमच्याकडे एक राजकुमार होता, तोही पडून गेला. कसं आहे, त्याचा स्थायी भाव आहे. आता जर स्थायी भाव असेल तर पळून जाणे, नाही, पळून जाणे म्हणा किंवा पक्ष बदलवणे म्हणा, तो त्यांचा स्थायी भाव आहे. त्याला वाटतं हेच राजकारण आहे, तो त्यांचा स्वभाव आहे. त्याच्यात वाईट काय म्हणायचं? राजकारण मेरे साथ 5 वर्ष होता, तो माझ्यासोबत प्रामाणिक राहिला, हे आमच्यासाठी भरपूर. 5 वर्ष तुमच्यासोबत प्रामाणिक राहिला. हो. पण गुवाहाटीला पहिले तो गेला होता, नंतर त्याच्यामुळे तुम्ही गेले होते का? तुमच्या म्हणण्यावर तो गेला? नाही, मी एवढा खुडा पण नाही आहे त्यांच्यामुळे मी गेलोय, पण ते गेल्यामुळे थोडी फसगत झाली होती, हे मात्र निश्चित आहे. नंतर म्हटलं जातं का ते गेल्यामुळे तुम्ही मजबूर झाले का? हो, आता मलाही जावं लागेल, तर माझाच पक्ष फुटेल. नाही, असं काही नाही आहे. असा इतका काही आपण ते फार आपल्यावर संकट होतं असं नाही आहे. पण जेव्हा दिव्यांग मंत्रालय देतो म्हटल्यानंतर मग आम्ही विचार केला की आपण गेलो पाहिजे. हे मान्य बरोबर आहे का आम्ही त्याच्यात राजकीय दृष्ट्या आम्ही खूप ट्रोल होतोय, खूप आम्हाला बदनाम केलं जातं. तो विषय घेऊन बीजेपीचं सरकार आलं, पण बीजेपी वालेच ट्रोल करतं आम्हाला.
असं वाटतं आपल्याला उद्धव सेनेचे लोक असं, पण ते नसतात. तुम्हाला नेहमी मुंबईचे लोक फसवतात असं वाटत नाही का? मग ते शिंदे असो, उद्धव साहेब असो का फडणवीस नाही नाही, असो, आम्हाला तुम्हाला फसवलं पहिले कसं? घेरतात, बरोबर मला घेरून. नाही वाटत मी फसल. मग माझीच इच्छा होती दिव्यांग मंत्रालय निर्माण करायची, तर मग काय फसलो आम्ही? मग दिव्यांग मंत्रालय दिल्यानंतर त्यांनीच तुम्हाला ट्रोल केलं. आता यांनी कर्जमाफी केली ते हे तुम्हाला राजकारण आहे, ट्रोल ते करून राहिले. राजकारण आहे, ते राजकारण आहे. ते फसवेगिरीचं म्हणजे ते म्हणतं ना त्याला बेमानीच आहे, ते फसवणं म्हणत नाही याला. हे बेमानी आहे. तुमच्या घरी पाणी प्यायचं याला राजकारण नाही म्हणत. बेमानीचं राजकारण आहे. फसवणं हा भाग वेगळा. हा. फसवणं कसं का तिकडे बोलावलं आणि दिलं नाही, म्हणजे मंत्रिपद देतो म्हणून मला मंत्रालय दिलं नसतं तर हे फसवणूक झालं असतं. मंत्रालय दिलं पण बेमानीसारखे वागतात, ती बेमानी आहे ना ही. मंत्रालय दिल्यानंतर पैसे दिले नव्हते, म्हणजे अनुदान दिलं नव्हतं, फंड दिलं नव्हतं, असं काही काही महिने तुम्हाला नाही त्यावेळेस नाही तेव्हा तुम्हाला नाही नाही असं. दिलं होतं फंड पूर्ण. मी फंड आणणं ही आपापली हुशारी असतं, चलाकी असतं. कशा पद्धतीनं फाईल पुटअप करायची, काय करायचं. मी तर दाव्यानं सांगतो 20 वर्ष मी विरोधात होतोय. मी बाकी आमदारापेक्षा फंड जास्तच आणला ना इतरांपेक्षा. आता स्थानिक स्वराज संस्थाच्या सगळ्या निवडणुका आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, येणाऱ्या दिवसात जिल्हा परिषद महापालिका निवडणूक लागेल. प्रहारची कशी तयारी आहे आणि पूर्ण कसं, म्हणजे तुम्ही पूर्ण राज्यभर लढाल, विदर्भात लढाल का फक्त अमरावती जिल्ह्यात लढाल? आपलं प्रहार आता पक्ष तर चॅलेंज आहे सगळ्यात मोठं, काही निवडणूक पारदर्शक नाही, सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हे ईव्हीएमचा घोळ आहेच, तो तसाच कायम आहे. व्हीव्हीपॅट पण तुम्हाला आता पाहायला भेटणार नाही. त्याच्यानं हा सगळा अंधेरी नगरी चौपट राजा आहे. तरी सुद्धा आपण लढावं आणि लढलो पाहिजे. यंत्रणा जरी ढसाळ झाली असेल, निवडणूक आयोग जरी बिचेबिच्या स्वाधीन गेला असेल, तरी आखरी लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लढलो पाहिजे आणि ते लढू ताकदीनं. तर मित्र, हे होते बच्चूभाऊ कडू. आपण जवळपास सगळ्या मुद्द्यांवर यांच्याशी आज चर्चा केली, गप्पा मारल्या आणि बच्चूभाऊ पण मोकळ्या मनानं सर्व काही बोलले. द स्टोरीच्या सुरुवातीला आपण बच्चूभाऊंशी बोललो, बच्चूभाऊंचं इंटरव्ह्यू घेतलं. आता मी इथेच थांबतो. आपल्या सगळ्यांचे आभार. थँक्यू. धन्यवाद.